प्लेन बघा कसं दिसतंय आम्हाला आमच्या डोंगरावरनं. प्लेन आहे एक साईडला, एक मेट्रो आहे. प्लेन बघा लँड होतं आता. दिसते का तुम्हाला? झूम करू. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी मगाशी बघितलं तर प्लेन आपल्या डोंगरावरनं कसं दिसत होतं, छान ना. आमचा खूप उंचावरचा भाग आहे. आम्ही डोंगरावर राहतो, मुंबईत असून सुद्धा आम्ही डोंगरावर राहतो, उंच ठिकाणी राहतो. त्यामुळे आम्हाला शुद्ध हवा तर भेटतेच, प्लस असा मस्त अशी विमानं, मस्त असं लांबपर्यंतचा एरिया बघायला भेटतो आम्हाला. सुखी आहे आम्ही. हां, फक्त चढायचा आता थोडासा त्रास होतो डोंगरावर. आता म्हणजे म्हातारी माणसं वगैरे, आता वृद्ध माणसं असतात, त्यांना खाली येण्यास जाण्यास त्रास नक्कीच होतो वाढत्या वयोमानानुसार. पण आम्ही बाकी सगळं आमची वस्ती खूप चांगली आहे मंडळी. अशी वस्ती आम्हाला कुठे भेटणार नाही आणि अशी वस्ती आहे छान. मी माझ्या मुद्दा म्हणून बोलायचं म्हणून बोलतो असं नाही, अशातला भाग नाही आहे. तुम्ही माझ्या खूप जुन्या रील्समध्ये पण जाऊन बघा. मी जेव्हा गावी शिफ्ट थोडं झालो होतो तेव्हासुद्धा मी बोलत होतो माझं पहिलं प्रेम आहे मुंबईत राहील, आणि मुंबईमध्ये सुद्धा माझा विभाग, मी जिथे राहतो तो माझा आवडता विभाग आहे. प्रत्येकाचं आपल्या विभागावर प्रेम असतं. आपण जिथे राहतो त्या ठिकाणी आपलं प्रेम असतं, आपल्या घरावर प्रेम असतं. तर तसं माझं देखील आहे. आणि मी लहानपणापासून माझं बालपणच इथे गेल्या म्हणल्यानंतर मंडळी मी कुठल्याच गोष्टीबद्दल तक्रार ना कधी केली आहे ना कधी करेन. कारण शेवटी आपलं ते आपलं असतं मंडळी. हां, काही त्रुटी असतात पण त्या दूर करायच्या असतात. त्यासाठी म्हणजे त्यासाठी प्रबोधन करायचं असं, सुधारणा करत जायच्या असतात. आणि जर त्या गोष्टी होत नसतील तर त्यासाठी काय वेळेला संघर्ष करायचा असतो. पण आम्हाला असं काही करावं लागत नाही आहे. म्हणजे आमच्या विभागातल्या आमची गणेशनगरची कमिटी असो, मंडळ असो, आमची लोकं असो, एकत्र येऊन या सगळ्या सुधारणा करतात. आणि त्यामुळे मला माझा भाग तर खूप छान आवडतो. बाकी काही म्हणा, म्हणजे मुंबईत कुठेही गेल्यानंतर मंडळी, मुंबईत आल्यावर तर मला बरंच वाटतं, पण मुंबईतसुद्धा इतरत्र कुठे गेलं ना, आमचा हा असलपाय एरिया सोडून किंवा कुठे बाहेर गेलं तर मला आधी असं वाटतं आपल्या इथे कधी येतो आहे, घाटकोपरला कधी येतो आहे, घाटकोपरमध्ये असलफ्यात कधी येतो आहे, असं होतं. तर असं मंडळी आता नाश्ता करूया. नाश्ता केल्यानंतर आपण बोलूया. तर बघा इथे छान अशी मुगाची भाजी केली आहे आणि सोबत चपात्या देखील आहे. तर नाश्ता करू आपण. दूध गरम व्हायला वेळ लागेल म्हणून बोलू आधी नाश्ता करू. तर चला या नाश्ता करू छान. तेव्हा 9 वाजलेत मंडळी आणि इथे जरा काहीतरी खाऊसं वाटलं हलकं बुलकं म्हणून समीक्षाने इथे मॅगी केली आहे. मॅगी मी सहसा खात नाही, पण समीक्षाने इथे केली आहे. तिला पण भूक लागली होती, पण माझ्या नावावर तुम्हाला पाहिजे म्हणून तिने सांगितलं, तुम्हाला पाहिजे म्हणून मी खास बनवली. खाते तर तीच जास्त. मॅगी मी जास्त खात नाही म्हणजे आवडत नाही मला मॅगी. काय टाईमपासला दक्ष पण खाते तिकडे. हां दक्ष. तर चला या मंडळी मॅगी खाऊया मस्त छान. काय म्हणते गाणं म्हणत आता. तर मंडळी बसले जेवण खाऊन. तर आपण बघितलं ना 2 दिवसापूर्वी समीक्षाचं ते पोलीस व्हेरिफिकेशनचा फॉर्म भरला होता घरातनं. नंतर समीक्षाने जाऊन तो सबमिट केला होता आपल्या लोकल पोलीस स्टेशनला, आपल्या साकीनाका पोलीस स्टेशनला. आणि तिथनं साकीनाका पोलीस स्टेशनवरनं त्यांचं लोकल पोलीस स्टेशनचं ॲप्रुव्हल आलं आहे. आता तो फॉर्म गेला आहे पुढच्या प्रोसेससाठी त्यांच्या CP आणि SP ऑफिसकडे चेकिंगला जातो. हेड ऑफिसला जात असेल त्यांच्या, आणि त्यांचं अजून ॲप्रुव्हल येणं बाकी आहे. अरे बापरे, अजून दादा ह्यांचं ॲप्रुव्हल आलं. एक कामं होत आहेत, पण त्याला तर ॲप्रुव्ह आता हे ॲप्रुव्हल झालं की तो मग ते सर्टिफिकेट घेऊन समीक्षा काल गेली होती RTO ऑफिसला. तर RTO ऑफिसला काय सांगितलं समीक्षा, जरा माहिती सांग. काय नाही सांगितलं. पोलीस व्हेरिफिकेशन आणि काय ते रहिवाशी दाखला घेऊन डॉक्युमेंट घेऊन या, बस मग तुमचं बॅचचं काम होऊन जाईल. तर तिला सांगितलं आहे की तुम्ही तुमचं रहिवाशी दाखला तर आला आहे आपला, आता कॅरेक्टर सर्टिफिकेट आलं ना, तर मग ते दोन्ही सर्टिफिकेट्स घेऊन बाकीचे पेपर्स घेऊन RTO ऑफिसला जायचं. मग ते RTO ऑफिसला तिथे ते फॉर्म भरतील आपला बॅचसाठी, आणि नंतर मग ते लोक एक एक्झाम एका इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीसाठी बोलवतात.
ती मुलाखत पास झाल्यावर मग पुढच्या बॅचसाठी प्रोसेस चालू होईल. म्हणजे तिथे ते पास झालं की मग बॅचसाठी आपली प्रोसेस चालू होईल आणि मग तो निघायला जवळजवळ महिनाभर जाईल. म्हणजे बापरे, हे डॉक्युमेंटेशन प्रोसेस तयार करण्यासाठीच आपली खूप वेळ जाते. मंडळी, जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की 1 विंडो सिस्टम चालू करा, जिथे एकाच ठिकाणी एकाच खिडकीवर सगळी कामं होतील. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा त्यामध्ये वेळही जाईल जास्त, परत मानसिक त्रास तर होतोच होतो, धावपळ होते. मग हे सगळे धावपळ वगैरे वाचवण्यासाठी धावपळ आहे बघा, धावपळ केली तर पैसे वाचतात, दोन्ही एकूण एकच. पण ते होण्यासाठी एकच 1 विंडो सिस्टम जी आपली आपल्यासारखं गुड गव्हर्नन्सची जी त्याच्यासाठी आपण चांगलं होण्यासाठी 1 विंडो सिस्टम चालू करायला हवी. बहुतेक ठिकाणी ती चालू देखील केलेली आहे 1 विंडो सिस्टम. तर ह्या 1 विंडो सिस्टममध्ये झालं ना तर अजून कामांमध्ये वेग येईल आणि लोकांचं जो त्रास आहे, लोकांचा त्रास तो कमी होईल. असो, हे बघा मंडळी, आज पावसाचं थोडंसं म्हणजे आहे, दिवसभर थोडा पडतो आहे. मगाशी पण पडला, आता पण थोडा पडायला सुरुवात झाली आहे. मला वाटतं लागेल पाऊस आता जन्माष्टमी आली ना, शुक्रवारी जन्माष्टमी आहे, पडेल, जर लागला तर पडेल सुद्धा. कारण बरेच दिवस आता उसंत घेतली होती. पाऊस पडू द्या, पाऊस पडला पाहिजे. गणपतीत फक्त लोकांना व्यवस्थित गावी जाऊ दे, नाही तर परत पावसातनं मग ट्रॅफिक जाम हे आणि ते. पाऊस आला इकडे. हे बघा, जोराची सर आली इथे, मस्त छान पाऊस. मस्त पडू द्या, रात्रभर पडू द्या आणि उद्या सकाळी जरा जाऊ द्या. मस्त पाऊस आणि एकदम मस्त जोर धरला आहे. मेट्रो चालू आहे अजून, 11:15 असते मेट्रो. चला मंडळी, पाऊस तर मस्त पडतोय आज. तर चला, हा व्हिडिओ आता इथेच थांबवायची वेळ आली. आता पुन्हा भेटू आपण उद्या सकाळी उद्याच्या व्हिडिओमध्ये. पाऊस असला तर नक्की दाखवेन समोरचं काहीतरी वातावरण वगैरे. पण आता जरा थांबतो या व्हिडिओमध्ये. आज दिवसभर काय तसं व्हिडिओसारखं कारण नव्हतं. तुम्ही सकाळी एरोप्लेन बघितलं, उद्या तीच जागा बघूया आपण परत कशी दिसते पाऊस असला तर, तेही दाखवतो मी. तर चला, पाऊस पडतो इकडे मस्तपैकी छान मस्त. तर चला, तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. असेच राहा आमच्यासोबत.